तर आज द हिंदू वाचत होतो आणि ह्याच्यात खूप चांगलं आर्टिकल आलं आहे, टाईप्स ऑफ हायपरटेन्शन अँड व्हाय इट मॅटर्स. ते ॲज अ मेडिको म्हणून पण आपल्याला माहीत पाहिजे आणि कॉमन सिटिझन म्हणून माहीत पाहिजे. त्याच्यात वेगवेगळ्या टाईप डिस्कस केले आहेत. एक तर प्रायमरी हायपरटेन्शन म्हणजे काय, सेकंडरी म्हणजे काय, किंवा रेजिस्टंट हायपरटेन्शन म्हणजे काय, किंवा व्हाईट कोट हायपरटेन्शन म्हणजे काय. तर पहिल्यांदा प्रायमरी आणि सेकंडरीमधला डिफरन्स बघू. तर प्रायमरी अप्रॉक्सिमेटली 90% ऑफ पीपल विथ हाय BP हॅव प्रायमरी इसेन्शियल हायपरटेन्शन विच डेव्हलप्स ग्रॅज्युअल अँड इजंट लिंक टू अ स्पेसिफिक डिसीज. ते स्पेसिफिक डिसीजमुळे नसते, हे वेगवेगळ्या लाईफस्टाईलमुळे असू शकतं. मग त्यात कंट्रीब्युटरी फॅक्टर्स काय असू शकते, जेनेटिक्स असू शकते, एज झाल्यावर पण BPचा जो त्रास होतो प्रायमरीमध्ये येतो. पुन्हा हाय सॉल्ट इंटेक असू शकते, मीठ जास्त खाल्ल्यामुळे, सेडेंटरी लाईफस्टाईल, एका जागेवर बसून राहणं, स्ट्रेस, ताण घेणं, किंवा वेट गेन, किंवा लॉंग टर्म मॅनेजमेंट इन्व्हॉल्व्स कॉम्बिनेशन ऑफ लाईफस्टाईल चेंज अँड मेडिकेशन. ते हे प्रायमरी असते. सेकंड म्हणजे कोणत्या स्पेसिफिक डिसीजमुळे नाही आहे, लाईफस्टाईलमुळे आहे, स्ट्रेसमुळे आहे, सॉल्ट इंटेकमुळे आहे. 10% लोक सेकंडरी हायपरटेन्शन आढळतं. ते हे मोस्टली कशामुळे असू शकते, एक तर सिकेडमुळे असते, क्रोनिक किडनी डिसीज, किंवा हार्मोनल डिसऑर्डर. तर हार्मोनलमध्ये काय येतं आहे, कुशिंग सिंड्रोम येतं आहे. आणि त्यात ऑब्स्ट्रक्शनल अपनेमुळे असू शकते, किंवा सर्टन मेडिकेशन त्यात काय येतं, स्टेरॉइड घेतल्यामुळे किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. ॲड्रेसिंग द रूट कॉज कॅन लीड न सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट ऑर इव्हन नॉर्मलायझेशन ऑफ BP. त्याच्यात रूट कॉजवर आपल्याला ॲक्ट करावं लागते. कुशिंग सिंड्रोम असेल तर ते ट्रीटमेंट, सिकेडी असेल तर त्याची ट्रीटमेंट, किंवा ऑब्स्ट्रक्शनल असेल त्याची ट्रीटमेंट.